मंडळी, श्री समर्थांच्या काळी युरोपमध्ये गणिताच्या अभ्यासाला जोराची चालना मिळालेली असून विज्ञानाची वाढ होऊ लागली होती. तरी पण विचारवंतांच्या मनावर धर्माची पकड होती. भारतीय समाजात विचारवंत मानसिकदृष्ट्या शिथिल झाले होते. त्यांच्यामध्ये भौतिक शास्त्रांची प्रेरणा तर नव्हतीच, परंतु अध्यात्माच्या दृष्टीने देखील भारतीय समाज थंड पडला होता. अशा समाजासमोर निस्पृह आणि निस्पृहतेबरोबरच निस्वार्थी लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा आदर्श ठेवण्याखेरीज समाज उन्नतीचा अन्य कोणताही मार्ग नव्हता. अशा निस्वार्थी व निस्पृह लोकनेत्याचे चरित्र कसे असावे याबद्दलचे सर्वांगीण वर्णन या दशकामध्ये श्री समर्थांनी केलेले आहे. लोकांना शहाणपणा शिकवून तयार करणाऱ्या पुरुषांचे लोकांवर निस्वार्थी प्रेम असावे लागते. निस्वार्थी प्रेम उत्पन्न होण्यास देहबुद्धी नामशेष व्हावी लागते. देहबुद्धी क्षीण होण्यासाठी आत्मबुद्धी अंगी यावी लागते आणि आत्मबुद्धी अंगी स्थिर होण्यास भगवंताचे अखंड ध्यान करावे लागते. म्हणून जो कोणी भगवंताचे अखंड ध्यान करतो त्याच्या अंगी निस्वार्थी प्रेम सहजच निर्माण होते आणि मग लोकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी प्रकट होते. कोणत्याही समाजातील सामान्य माणूस स्वार्थी असतो, तो प्रपंचात गुंतलेला असतो, पण त्याचबरोबर प्रत्येक समाजात काही निस्वार्थी माणसेही असावी लागतात. भारतीय समाजात ब्राह्मण वर्ग असा होता, त्याचा अधःपात होऊन तो जेव्हा स्वार्थी बनला तेव्हा भारतीय समाज कुजू लागला. हे बघून श्री समर्थांना फार वाईट वाटले. भारतामधील समाज वर उचलायचा म्हणजे हिमालय उचलण्यासारखे आहे. हे काम अंशतः का होईना पण श्री समर्थांनी केले, हेच त्यांचे आपल्यावरील खरे उपकार समजावे. आणि दशक 14वा अखंड ध्यानमध्ये त्यांनी हे सर्व काही सांगितलेले आहे. तर ऐकूया दशक 14वा. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 14वा. समास पहिला. निस्पृह लक्षण. ऐका निस्पृहाची शिकवण. युक्तिबुद्धी शहाणपण, जेथे राहे समाधान निरंतर. सोपा मंत्र परिनेमस्त, साधे वोषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. आपल्या भाषेची घडण कशी आहे आणि आपल्या भाषेची घडण कशी आहे या समासात काय सांगितले आहे याचा उल्लेख आरंभी श्री समर्थ करतात. निस्पृह पुरुषाचे गुण कोणते ते आता ऐकावे, ज्यामुळे मनाचे समाधान निरंतर टिकते. ती युक्ती, बुद्धी आणि शहाणपणाची स्थिती पुढील प्रमाणे असते. एखादा मंत्र सोपा असतो परंतु खात्रीने फळ देतो, किंवा एखादे औषध साधे असते पण निश्चित गुण देते. त्याचप्रमाणे माझे बोलणे साधे आहे पण ते स्वानुभवाचे आहे. माझे बोलणे जर नीट ऐकले तर अवगुण पाहता पाहता नाहीसे होतात आणि उत्तम गुण अंगी जडतात. माझे बोलणे कडक औषधासारखे आहे, श्रोत्यांनी त्याचे प्रयत्नपूर्वक सेवन करावे. यानंतर समासाच्या अखेरपर्यंत निस्पृह पुरुषाने लोकसंग्रह करताना कसे युक्तीने, बुद्धीने आणि शहाणपणाने वागावे याचे अगदी सविस्तर वर्णन आहे. पुढाऱ्याला मार्गदर्शन करणारे इतके विविधांगी विवरण मराठीमध्ये अन्यत्र नाही. आधी निस्पृहता धरू नये, पण एकदा धरली तर ती सोडू नये, आणि जर ती सोडली तर ओळखीच्या लोकांमध्ये वावरू नये. बायकांच्याकडे डोळे भरून पाहू नये. कामवासनेच्या तृप्तीची गोडी मनाला लावू नये. त्या बाबतीत आपले मनसंयमन सुटले तर लोकांना तोंड दाखवू नये. एका ठिकाणी फार दिवस राहू नये. कोणाचे मिंधेपण सहन करू नये. पैसा आणि बायका यांच्याकडे आशाळभूत होऊन पाहू नये. आचाराने भ्रष्ट होऊ नये. कोणी द्रव्य दिल्यास ते घेऊ नये. कोणाचा उणा शब्द आपल्याकडे न येईल असे वागावे. भिक्षा मागण्यास लाजू नये. भिक्षासुद्धा थोडी घ्यावी. कोणी चौकशी केली तर स्वतःबद्दल माहिती सांगू नये. वस्त्र धड असावे, मलिन असू नये. गोड अन्न खाऊ नये. उगाच दुराग्रह नसावा व प्रसंग पाहून वागावे. सुख भोगायला मिळावे असे मनात नसावे. देह दुःखाला कंटाळू नये. आपण आणखी जगावे अशी आशा धरू नये.
आपले वैराग्य सांभाळून असावे. आपले धैर्य खचू देऊ नये. विवेकाच्या सामर्थ्याने आपले ज्ञान नेहमी ताजे ठेवावे. मलिन होऊ देऊ नये. कीर्तनामध्ये देवाची करुणा भाकावी. अंतःकरणामधील भगवंताचे ध्यान कधी मोडू नये. सगुण मूर्तीचा प्रेम संबंध कधी सोडू नये. मनामध्ये कशाची चिंता करू नये. कष्ट पडले तर दुःख करू नये. प्रसंग पडला असता वाटेल ते झाले तरी धीर सोडू नये. कोणी अपमान केला तर नाराज होऊ नये. कोणी वर्म काढून बोलले तरी ते मनाला लावून घेऊ नये. कोणी तुच्छ केले तर काही झाले तरी त्यामुळे झुरू नये. भलतीच लोकलाज बाळगू नये. कोणी लाजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नये. कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला तर विरक्त पुरुषाने चिडू नये. नेहमी शुद्ध मार्गानेच जावे. दुर्जनांशी भांडण तंटा करू नये. अतिदुष्ट माणसांशी संबंध टाळावा. अंगी तापटपणा नसावा. कोणी भांडण करण्याच्या भरीस घातले तरी आपण भांडू नये. आपले स्वरूपानुसंधान भ्रष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी ते जसेच्या तसे टिकवून धरावे. कोणी हसवण्याचा प्रयत्न केला तर हसू नये. कोणी मुद्दाम बोलवण्याचा प्रयत्न केला तर बोलू नये. कोणी इकडे चला तिकडे चला असे म्हणून क्षणाक्षणाला चालवू लागला तर तसे करू नये. एकच प्रकारचा वेश नसावा. एकच प्रकारची फॅशन नसावी. एकाच ठिकाणी फार वेळ न राहता हिंडत राहावे. अतिपरिचय होऊ देऊ नये. कोणाकडून काही घेऊ नये. सगळा वेळ सभेमध्ये 4 लोकांमध्ये बसू नये. कोणताही नियम लावून घेऊ नये. कोणाला आपल्या भरवशावर विसंबू देऊ नये. निश्चितपणाचा व नियमितपणाचा क्रम ठेवू नये. तरी नित्यनेम सोडू नये. आपला साधना अभ्यास बुडू देऊ नये. वाटेल ते झाले तरी परतंत्र होऊ नये. दुसऱ्याच्या अधीन जाऊ नये. आपली स्वतंत्रता सांभाळावी. आपली निरपेक्ष वृत्ती जोपासावी. पदोपदी दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नये. वैभव ऐश्वर्य डोळे भरून पाहू नये. उपाधीच्या सुखाने गुंतून राहू नये. आपल्या स्वस्वरूपानुभवाचा एकांत कधीच नाहीसा होऊ देऊ नये. नीतिबाह्य अमर्याद वर्तन करू नये. लोकलाज बाळगू नये. केव्हाही उगीच कोठेतरी गुंतून पडू नये. आपणहून परंपरा तोडू नये. उपासनेची उपाधी मोडू नये. तरी पण ज्ञानमार्ग केव्हाही सोडू नये. कर्ममार्ग टाकू नये. आपल्या वैराग्यास धक्का लागू देऊ नये. आपले साधन आणि भगवंताचे भजन काही झाले तरी सोडू नये. कोणाशी फार वाद घालू नये. अनीतीने वागण्याची प्रवृत्ती नसावी. रागाच्या भरात भलतीच गोष्ट करू नये. जो आपले ऐकत नाही त्यास सांगण्याच्या नादी न लागावे. आपले बोलणे उगाच कंटाळवाणे नसावे. एकाच ठिकाणी पुष्कळ काळ राहणे नसावे. आधी उपाधी निर्माण करू नये. केली तर तिच्या मागे लागू नये. तिच्या मागे लागले तर तिच्यात अडकू नये. तिच्या आसक्तीमध्ये सापडू नये. आपण कोणी मोठे आहोत अशी भावना नसावी. आपलेच महत्त्व घट्ट धरून बसू नये. कोठेही कसलाही मानाची इच्छा मनात नसावी. आपले साधेपणा सोडू नये. आपले लहानपण मोडू नये. उगीच जबरदस्तीने अभिमान आपल्या अंगी लावून घेऊ नये. ज्याला ज्याची योग्यता नाही ते त्याला सांगू नये. कोणासही बळजबरीने उपदेश देऊ नये. मिंधेपणाचा परमार्थ कधी करू नये. वैराग्य प्रखर असावे. सपाटून अभ्यास करावा. कोणाशीही कठोरपणे वागू नये. कोणालाही कठोर शब्द बोलू नये. कोणाला पाळण्यास कठीण अशी आज्ञा करू नये. वाटेल ते झाले तरी आपले धैर्य मजबूत ठेवावे. आपण कशातही मनाने गुंतू नये. आपण स्वतः केल्या वाचून दुसऱ्यास सांगू नये. शिष्याच्या जवळ सहसा काही मागू नये. उद्धट शब्द बोलू नये. इंद्रिये व इंद्रिय सुख यांचे स्मरण करू नये. शाक्त मार्गाने जाऊन स्वच्छंदपणे वागण्याच्या भरीला पडू नये. हलके काम करायला लाजू नये. वैभव प्राप्त झाले असता उन्मत्त होऊ नये. समजून उमजून रागाच्या भरीला पडू नये. मोठेपणामुळे गैरवर्तन करू नये. नीतिन्यायाची मर्यादा सोडू नये. वाटेल ते झाले तरी स्वैराचाराने वागू नये. जे कळले नाही ते सांगू नये. केवळ कल्पनेने अमुकच आहे असे निश्चितपणे सांगू नये.
कोणी काही उत्तम गोष्ट सांगितली तर ती शिकावी, आपल्या अज्ञानाचे दुःख न मानावे. सर्व बाबतीत दक्षता असावी, मनाचा मोठेपणा असावा, कधीही आळशीपणात सुख वाटू नये, मनात संशय धरू नये, आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणास काही आज्ञा करू नये. तशी आज्ञा करण्याची वेळ आलीच तर तिच्यामध्ये फक्त आपल्यापुरताच फायदा नसावा, सगळ्यांचा असावा. प्रसंग पाहूनच बोलावे, योग्य असेल तरच गावे आणि विचार बाजूस सारून अविचाराच्या मार्गाने कधीही जाऊ नये. परोपकार करण्याचे सोडू नये, दुसऱ्याला कधी पीडा देऊ नये, दुसऱ्या कोणास आपल्याविषयी विकल्प येऊ देऊ नयेत. आपल्याला सर्व ज्ञान नाही ही भावना सोडू नये. महंतपण सोडू नये. पैसा मिळवण्यासाठी कीर्तन करीत हिंडू नये. ऐकणाऱ्याच्या मनात संशय निर्माण होईल असे बोलू नये. अनेक प्रकारचे निश्चय करू नयेत. जेवढे निश्चय पाळणे शक्य आहे तेवढेच करावेत. ग्रंथाचा उत्तम अभ्यास असल्याखेरीज लोकांना सांगण्यास तो हाती घेऊ नये. आपण सर्व जाणतो ही भावना धरून कोणास प्रश्न विचारू नये. आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करू नये. मी सांगतो त्यात काय आहे असे कोणास म्हणू नये. आपल्या ज्ञानाचा गर्व नसावा. सहसा कोणाचा बुद्धिभेद करू नये. कोणाशीही कोठेही वाद घालू नये. आपल्या अंगी स्वार्थबुद्धी जडू देऊ नये. कारभाराच्या कामामध्ये पडू नये. राजाच्या पदरी काम स्वीकारू नये. कोणाला उगीच आश्वासने देऊ नयेत. जड भिक्षा मागू नये. भिक्षा घालावी पण आपली गुरु परंपरा व उपासना परंपरा सांगू नये. कोणाची सोयरीक जमवण्यात पडू नये. कोठे मध्यस्थी करू नये. प्रपंचाची उपाधी आपल्या मागे लागू देऊ नये. जेथे प्रपंचाचे प्रस्थ असेल तेथे आपण जाऊ नये. अपवित्र अन्न खाऊ नये. पाहुण्यांबरोबर आमंत्रणे घेऊ नयेत. श्राद्ध, पक्ष, सटी, सहामास, शांती, फलशोभन, बारसे, नवस, भुताटकी वस्त्रे, उद्यापने वगैरे प्रसंगासाठी निस्पृहाने जाऊ नये. तेथील अन्न खाऊ नये. ते अन्न खाल्ल्याने ओशाळपणी येते ते येऊ देऊ नये. लग्न मुहूर्ताच्या प्रसंगी जाऊ नये. पोटासाठी गाणे गाऊ नये. कोठेही पैसे घेऊन कीर्तन करू नये. आपले भिक्षेचे व्रत सोडू नये. वार लावून जेवू नये. निस्पृहाने दुसऱ्याच्या पैशाने यात्रा करू नये. पैसे घेऊन पुण्यकर्म करू नये. पगार घेऊन पुजारीपण करू नये. राजाने किंवा इतर कोणी इनाम देऊ केले तर निस्पृहाने ते घेऊ नये. कोठेही मठ बांधू नये. बांधल्यास त्याला धरून राहू नये. निस्पृह पुरुषाने मठपती बनून राहू नये. निस्पृह पुरुषाने सारे काही करावे परंतु मीपणाने आपण त्यामध्ये न सापडावे. लोकांकडून परस्पर भक्तिमार्ग वाढीस लागावा. त्याने प्रयत्न केल्या वाचून राहू नये. आळसाला समोर सुद्धा येऊ देऊ नये. आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासनेमध्ये खंड पडू देऊ नये. आपण उपाधीमध्ये पडू नये. आपल्या अंगी उपाधी चिटकू देऊ नये. आणि भगवंताचे भजन व त्याची उपासना केवळ भोंगळपणाने व बेपर्वाईने मोडू नये. निस्पृहाने फार उपाधी करू नये पण अगदी मुळीच उपाधी वाचून राहू नये. त्याने सगुणाची भक्ती सोडू नये पण देवाहून वेगळेपणाने राहणे सुद्धा बरे नाही. सगुणाच्या भक्तीमध्ये देव आणि भक्त वेगळे असतात हे खरे, पण अंतर्यामी भक्ताने देवाशी तदाकार असावे. फार धावाधाव नसावी. तसेच फार एके ठिकाणी राहणे नसावे. फार कष्ट करू नयेत. तसेच उगीच आळशी नसावे. फार बोलणे नसावे. तसेच अगदी अबोल पण नसावे. फार अन्न खाऊ नये. तसेच उपवास करू नये. फार झोप घेऊ नये. तसेच फार झोप मोडू नये. फार नेम धरू नये. तसेच नियम विरहित असू नये. फार वेळ लोकात असू नये. तसेच सारखे अरण्यातच राहू नये. देहाला फार सांभाळू नये. तसेच त्याला मारून टाकणे बरे नाही. उगीच पुष्कळ लोकांशी संगत धरू नये. संतांची संगत सोडू नये. आचारांमध्ये कर्मठपणा नसावा. तसेच आचार विचारहीन देखील नसावा. फार लोकाचार सोडू नये पण अगदी लोकांच्या अधीन होऊ नये. कोणावरही फार प्रेम करू नये पण प्रेमहीनपणानेही वागू नये. फार संशयीपणा करू नये. तसेच अगदी बंधनरहितपणा करू नये.
फार साधना करण्याच्या मागे लागू नये, तसेच साधने वाचूनही राहू नये. फार इंद्रिय सुख भोगू नये, तसेच इंद्रिय सुख अगदी सोडून देऊ नये. देहाचा लोभ धरू नये, पण देहाला फार त्रास देऊ नये. प्रत्येक गोष्टीचा स्वतः वेगळा अनुभव घेण्याच्या मागे जाऊ नये, पण काही गोष्टींचा अनुभव घेतल्याखेरीज राहू नये. आपली अंतर्यामीची स्वरूपानुभूती उघडपणे बोलू नये हे खरे, परंतु तिच्याविषयी अगदीच मौन धरणेही योग्य नाही. वेदांत असे सांगतो की हे दृश्य विश्व अध्यासमय आहे. ते खरे व खोटे हे दोन्हींचे मिश्रण आहे. अर्थात मानवी जीवनात खरे आणि खोटे दोन्ही आढळतात. लोकसंग्रह करण्याच्या निस्पृह पुरुषाच्या जीवनात दोन्हीचा समतोलपणा असावा, असा श्री समर्थांचा आग्रह आहे. असे समतोल जीवनच सामान्य लोकांच्या फार उपयोगी पडते. समतोलपणा कसा असावा, तर तो असा असावा: ब्रह्म वस्तूंचा साक्षात्कार होण्यास आपले सध्याचे मन मारून टाकावे लागते, ते उन्मन व्हावे लागते, हे निर्विवाद आहे. परंतु अशा उन्मन संपन्न आत्मज्ञानी माणसाला अखेर समाजातच राहावे लागते. चार लोकात राहून त्यांना शिकवायचे म्हटले तर म्हणजे ज्ञानी पुरुषाला सध्याच्या मनाकडूनच काम करून घ्यावे लागते. म्हणून त्याच्या ठिकाणी मन आणि उन्मन याचा समतोलपणा पाहिजे. अंतर्यामी ज्ञानाची जागृती बाहेर ठेवून ज्ञानाची विस्मृती पांघरल्या वाचून ज्ञानी पुरुषाला व्यवहार सांभाळता येणार नाही. अशा रीतीने ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्म आणि माया, अभेद आणि भेद, जाणीव आणि नेणीव, प्रतिभा आणि बुद्धी, ज्ञान आणि कर्म, निर्गुण आणि सगुण किंवा परमार्थ आणि प्रपंच याची बेमालूम जोड घालून लोकसंग्रह करीत जगणे ही फार मोठी कला आहे. मन मारून नाहीसे करावे, मनाला शिल्लक उरू देऊ नये, पण मना वाचून असता कामा नये. सद्वस्तू ध्यानाच्या कक्षेत येत नाही हे खरे, परंतु ध्याना वाचून राहणे खरे नाही. ब्रह्मवस्तू मनाला आणि बुद्धीला आकलन होत नाही. मन आणि बुद्धी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण बुद्धीने विवेक केला नाही तर आत बाहेर सगळा अज्ञानाचा अंधार राहतो. मीपणाच्या जाणीवेचा संपूर्ण विसर पडला पाहिजे हे खरे, परंतु नुसती नेणीवच बाळगणे खरे नाही. मी ज्ञाता आहे असा ज्ञातेपण अंगी धरू नये, पण ज्ञाना वाचून असता कामा नये. ब्रह्मवस्तू तर्काच्या पलीकडे असल्याने तर्काच्या आवाक्यात ती येत नाही हे खरे, परंतु तर्काचा उपयोग केल्या वाचून राहणे खरे नाही. भगवंताच्या स्मरणाच्या आडी येते म्हणून दृश्याचे स्मरण करता कामा नये, पण दृश्याचे संपूर्ण विस्मरण होऊ देऊ नये. तसे झाले तर माणसाचा सर्व व्यवहार विस्कटेल किंवा थांबेल. वायफळ चर्चा करू नये हे खरे, पण प्रसंगानुसार चर्चा केल्या वाचून चालत नाही हे देखील खरे आहे. जगामध्ये भेद असता कामा नये, परंतु भेद नको म्हणून वर्णसंकर करू नये. आपण आपला धर्म सोडू नये, टाकू नये, पण धर्माचा दुराभिमानही खरा नाही. मनामध्ये स्वार्थीपणा किंवा कशाची आशा ठेवून बोलू नये. विवेक केल्या वाचून वर्तन करू नये. काय वाटेल ते झाले तरी आपले समाधान भंगू देऊ नये. श्री समर्थांच्या काळी छापण्याची सोय नसल्याने लोकांना ग्रंथ लिहून घ्यावे लागत, त्याचा संदर्भ येथे आहे. अव्यवस्थितपणे ग्रंथ लिहू नये, पण ग्रंथ लिहून घेतल्या वाचून राहू नये. अव्यवस्थितपणे ग्रंथ वाचू नये, परंतु ग्रंथ वाचल्या वाचून राहू नये. निस्पृह पुरुषाने निरूपण प्रवचन करणे सोडू नये. श्रोत्यांपैकी कोणी आक्षेप घेतल्यास किंवा शंका उपस्थित केल्यास त्याच्याबरोबर भांडू नये. श्रोत्याचा कधीही कंटाळा करू नये. शंका येणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. श्रोता जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत त्याच्या मनामध्ये शंका येणारच, आणि तो शंका घेतो म्हणून त्याचा अभेर केला तर वक्त्याला संपूर्ण ज्ञान झाले नाही असे म्हणावे लागते. शिवाय पुन्हा पुन्हा सांगण्याचा कंटाळा न करता, श्रोत्यांबद्दल निराश न होता किंवा त्याच्याबद्दल कमीपणाची भावना न ठेवता जो अखेरपर्यंत सांगत राहतो तोच समाजाचा उद्धार करतो. जो कोणी ही शिकवण मनात धारण करील त्याला सगळी सुखे वश होतील. हा हा म्हणता त्याच्या अंगी महंतपणा बाणेल. आता या समासाचा सारांश ऐकूया. इतर समासाच्या मानाने हा समास बराच मोठा म्हणजे 80 ओव्यांचा आहे.
त्यात पुढील 6 गोष्टी प्रामुख्याने आपल्या नजरेत भरतात. पहिली म्हणजे श्री समर्थांनी स्वतःची भाषा कशी आहे हे सांगितले आहे. आपली भाषा साधी पण स्पष्ट, सडेतोड आणि परिणाम करणारी आहे असे ते म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे संबंध समासामध्ये निस्पृह पुरुषाने काय करू नये याचेच वर्णन आहे. पण त्यावरून त्यांच्या काळी सामान्य समाज नेते कसे वागत असतील याची चांगली कल्पना येते. त्याचबरोबर लोक देखील नेत्याला कशी गळ घालीत ते समजते. तिसरी गोष्ट म्हणजे निस्पृहाला लोकसंग्रह करावयाचा असतो. तो करताना लोकांच्या वर्तमान जीवन पद्धतीशी त्याचा निकट संबंध येतो, तेव्हा लोकांचे मनोगत राखण्यासाठी त्याला एकांतिकपणे वागून चालत नाही, पण लोकांच्या संपूर्ण आहारी जाऊनही चालत नाही. अर्थात त्याचे वागणे समतोल पाहिजे, म्हणून विरोधी गुणांच्या जोड्या या समासामध्ये आढळतात. चौथी गोष्ट, लोकांमध्ये वावरत असताना निस्पृहाने आपली नित्य साधना सोडता कामा नये. आपला निजध्यास कटाक्षाने सांभाळावा. पाचवी गोष्ट, निस्पृहाने सर्व काही करावे, परंतु आपण कर्तेपणाने कोठेच सापडू नये. लोककल्याणाची सारी कामे परस्पर घडवून आणावी. सहावी गोष्ट, वाटेल ते झाले तरी आपले समाधान अभंग ठेवावे. अशा गुणांनी संपन्न नेता समाजाला लाभणे म्हणजे त्या समाजाचे मोठे भाग्यच होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. हा निस्पृह लक्षण समास तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम